न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अंबड तालुक्यातील दारहेगाव येथील पाणी प्रश्नाने आता आंदोलनाचे वेगळेच रूप घेतले। गल्हाटी धरणात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी दारहेगावचे ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांनी चक्क डोक्यावर पाण्याची कळशी घेतली आणि तब्बल 9 किलोमीटरचा पायी प्रवास करत आपली कळशी गल्हाटी धरणात रिकामी केली। गल्हाटी धरणात पाणी सोडावे यासाठी राजू काकडे यांनी यापूर्वीही संबंधित विभागाकडे माहिती व मागणी केली होती, मात्र समाधानकारक माहिती किंवा कार्यवाही न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। 17, 19, 21 आणि 25 ऑगस्ट 2026 रोजी जालना कालव्यात आगळे वेगळे आंदोलन करणार असल्याचे पत्रातून कळवण्यात आले। याच आंदोलनाचा एक भाग म्हणून डोक्यावर पाण्याची कळशी घेऊन दारहेगाव ते गल्हाटी असा 9 किलोमीटरचा पायी प्रवास करण्यात आला। विशेष म्हणजे ही कळशी गल्हाटी धरणात खाली करून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। पाण्यासाठी गावकऱ्यांना एवढा लांब पायी प्रवास करून आंदोलन करावे लागत असेल तर प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने कधी पाहणार? राजू काकडे यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे आता गल्हाटी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय।